श्री स्वामी समर्थ. एका छोट्याशा गावात गोपाळ नावाचा एक गरीब शेतकरी राहत होता. त्याची पत्नी आणि एक लहान मुलगी एवढेच त्याचा संसार होता. गोपाळ खूप मेहनती होता, पण कितीही कष्ट केले तरी त्याच्या घरात सुख नव्हतं. कधी दुष्काळ, कधी आजार, कधी कर्ज संकट, जणू त्याच्या घराचा पत्ता विसरत नव्हती. गावातील लोक त्याला म्हणायचे, गोपाळ, तू रोज स्वामी समर्थाचं नाव घेतोस, मग तुझं नशीब का बदलत नाही? गोपाळ हसून फक्त एवढंच म्हणायचं, स्वामी, माझी इच्छा नाही, माझी श्रद्धा पाहत आहेत. रोज पहाटे तो स्नान करून स्वामी समर्थाच्या फोटोसमोर दिवा लावत असे. त्याची एकच प्रार्थना होती, स्वामी, मला संकटापासून वाचवू नका, पण संकटांना समोर जाण्याची धैर्य द्या. एके दिवशी त्याच्या मुलीला अचानक ताप आला. गावातील वैद्यकांनी औषधे दिली, पण काही फरक पडला नाही. शहरात उपचार करायचे तर पैसे नव्हते. त्या रात्री गोपाळ स्वामींच्या फोटोसमोर बसून रडू लागला, स्वामी, माझ्या मुलीला वाचवा, माझ्याकडे काहीच उरलं नाही. सकाळी तो पैसे उधार मागण्यासाठी गावात गेला, पण कोणीही मदत केली नाही. निराश होऊन तो परत असताना त्याला एक रस्त्याच्या कडेला एक वृद्ध माणूस पडलेला दिसला. तो खूप अशक्त होता. वृद्ध म्हणाले, बाळा, थोडं पाणी मिळेल का? गोपाळकडे फक्त एकच बाटली होती. ती मुलीसाठी ठेवली होती. क्षणभर त्याने विचार केला, मग त्याने ती बाटली वृद्धांना दिली. वृद्धांनी पाणी पिऊन समाधानाने डोळे मिटले. ते म्हणाले, आज तू तुझ्या गरजेपेक्षा माणुसकी मोठी मानलीस. देव तुझं कल्याण करो. गोपाळ घरी परतला. घरी आल्यावर त्याला कळालं की शहरातून आलेल्या एका समाजसेवकाने त्याच्या मुलीची उपचाराची संपूर्ण जबाबदारी घेतली. गावातील शिक्षकांनी त्याची माहिती दिली होती आणि मदत तातडीने मिळाली. काही दिवसात मुलगी बरी झाली. गोपाळ अक्कलकोटला गेला. स्वामी समर्थाच्या समाधीसमोर डोळे मिटून बसला. त्याच्या मनात एक वृद्धाचा चेहरा पुन्हा पुन्हा येत होता. समाधीसमोरील एका चित्राकडे त्याची नजर गेली. त्या चित्रातील तेजस्वी चेहरा आणि त्या वृद्धाचा चेहरा विलक्षण मिळता जुळता वाटत होता. गोपाळच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तो मनात म्हणाला, स्वामी, तुम्ही माझी परीक्षा घेत होते का? उत्तर कोणी दिलं नाही, पण त्याच्या मनात एक गाढ शांतता उतरली. त्या दिवसानंतर गोपाळने ठरवले की प्रत्येक महिन्यात आपल्या कमाईतला काही भाग गरजू मदत करायची. गावात त्याची ओळख श्रीमंत म्हणून नव्हे, तर दयाळू आणि प्रामाणिक माणूस म्हणून झाली. तो प्रत्येकाला एक गोष्ट सांगायचा, देव संकट दूर करण्यापेक्षा संकटात योग्य मार्ग दाखवतो. श्रद्धा कधी सोडू नका. कथेची शिकवण, जीवनात प्रत्येक संकट हे शेवट नसतं. अनेकदा ते आपल्याला अधिक दयाळू, प्रामाणिक आणि मजबूत बनवतं. श्रद्धा, संयम आणि चांगली कर्म याचा मार्ग धरला तर योग्य वेळी आयुष्याला नवीन दिशा मिळू शकते. श्री